एका ऑर्गनायझेशनमध्ये दिवसभरामध्ये काम करत असताना 8 तास जे असतील तुमचे 10 तास असतील, तर त्याच्यामधले वर्क प्रायोरिटीजमध्ये टाइम प्लॅनिंग कशा पद्धतीचं असलं पाहिजे? ओके. प्रायोरिटी सेट करताना सगळ्यात महत्त्वाची जी मिस्टेक आपण करतो ती आहे वर्ड सी, कमिटमेंट. असं म्हटलं जाते की बी इज फॉर बर्थ अँड डी इज फॉर डेथ, आणि याच्यामधली जी रेष आहे बी आणि डी, त्यामध्ये फक्त एक राहतो सी, आणि तो सी म्हणजे आपला कमिटमेंट, आपले चॉईसेस आणि आपली क्लॅरिटी. आपण एक स्टेप पुढे जातो अँड वी गो फॉर 168 आवर चेकलिस्ट. काही काही गोष्टी ज्या आठवड्यातनं एकदा करायच्या आहेत त्यांना आपण कुठं प्लॅन करायचा आहे. आता प्रत्येक इंडस्ट्री घ्या, कुठलाही बिझनेस घ्या, प्रत्येक याच्यामध्ये 3 पार्ट असतात. बिझनेस घेतलो आपण तर एक असते इनपुट, तर काही ना काही तर रॉ मटेरियल आत येते, त्यावर प्रोसेसिंग होते, आणि तिसरा असतो आउटपुट. ह्या तिन्ही गोष्टीसारख्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक एलिमेंट हा इन्क्लूड होतो. मॅनेजमेंटमध्ये जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये गोष्ट घातलेली आहे की डेलिगेशन ऑफ अथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, त्या कदाचित वेळेचं बंधन असावं म्हणूनच ह्या ज्या डेलिगेशन्स आहेत त्या अथॉरिटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीच्या त्या डेलिगेट केल्या असतील वेगळ्या व्यक्तींकडे. डेफिनेटली. त्याच्यासोबत मी एक वर्ड ॲड करतो, ट्रस्ट युअर टाईम, ट्रस्ट युअर डेलिगेशन, ट्रस्ट युअर अथॉरिटी. एकदा आपण दिलेली आहात तर त्याच्यावर ट्रस्ट हे वापरायला पाहिजे. सी, व्हॉट इज स्लीप टाईम? झोपेचा वेळ कुठला आहे? झोपेचा वेळ तोच आहे जी आपल्या बॉडी रिपेअरिंगसाठी महत्त्वाची आहे. जर कोणाची बॉडी ही 4.5 तासमध्ये रिपेअरिंग होत असेल आणि उरलेले 19.5 तास त्यांना कामासाठी देत असेल तर त्यांनी वापरावेत. का नाही वापरावेत? कुठलाही सेट रूल इथं नाही आहे. तर सकाळी 4:30ला जागणारे पण लोक आहेत आणि रात्री 3 पर्यंत काम करून आपलं नाव चांगलं करणारे पण लोक आहेत. नमस्कार, सकलममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज एका वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. खरं तर व्यवस्थापन शास्त्राचं महत्त्व जे आहे ते अगदी अनादिकालापासून आपल्यासोबत आहे. अगदी मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल असतील हे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेच, परंतु आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा टाइम मॅनेजमेंट असेल, व्यवस्थापन शास्त्र असेल आणि त्याच्यातलं वेळेचं व्यवस्थापन असेल, हे किती महत्त्वाचं आहे हे आपण आजच्या या विशेष चर्चेमधून उलगडणार आहोत. आपल्यासोबत आहेत टाइम मॅनेजमेंट कोच अखिल बहेटी सर. त्यांचं आपण सकलममध्ये स्वागत करूयात. नमस्कार सर. नमस्कार. टाइम मॅनेजमेंट कोच बरोबरच सर समय नहीं है या पुस्तकाचे लेखक सुद्धा आहेत. एकंदरीत वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये वेळेचं महत्त्व काय आहे, वेळेचं प्लॅनिंग कसं करावं, त्याचबरोबर प्रायोरिटी सेट करत असताना, मल्टीटास्किंग करत असताना वेळेची उपलब्धता जी आहे त्याचा योग्य विनियोग वापर कसा करावा याची माहिती आपल्याला सर आजच्या या सत्रातून देणार आहेत. सर, पहिल्या प्रश्नाकडेच मी वळतोय, ते म्हणजेच टाइम इज मनी जे म्हणतात, म्हणजेच वेळेला पैशा इतकीच महत्वाची मोलाची किंमत आहे, तर त्याबद्दल सर काय सांगाल? तर टाईम इज मनी हा शब्द जेव्हा वापरला जातो, पैसा हा एकदा आपण कमवू, त्याला आपण खर्च करू, आणि जर तो चुकीच्या ठिकाणी खर्च झाला तर त्याला आपण परत एकदा कमवण्याच्या प्लॅनिंगमध्ये त्याला कमवून परत योग्य ठिकाणी खर्च करू शकतो. पण वेळ हा एकदा चुकीच्या ठिकाणी खर्च झाला तर त्याला परत मागं जाऊन आपण रिकवर करू शकत नाही. मनी कॅन बी रिकवर्ड, कॅन बी री-अर्न्ड, बट टाइम वॉज गॉन इज गॉन. सो टाइम इज मनी और टाइम इज मोर दॅन मनी, वी हॅव टू डिफाईन. अगदी बरोबर. पुढचा त्याला लागूनच जो प्रश्न आहे तो म्हणजेच आपण जे बघितलं व्यवस्थापन शास्त्र, त्याच्यामध्ये सुद्धा वेळेचं व्यवस्थापन जे आहे ही एक वेगळी संज्ञा आहे. तर ह्याचं स्पेसिफिकेशन सगळं आहे, कारण की तुमच्या डे टू डे लाईफमध्ये असू दे, बिझनेस लाईफमध्ये असू दे, कॉर्पोरेट लाईफमध्ये असू दे, वेळेचं वेगळं महत्त्व आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. तर ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत जर असली तरी सुद्धा प्रत्येकाला वेळेचं भान हे असलंच पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन करणं गरजेचं असतं, आणि हेच टाइम मॅनेजमेंटमध्ये कदाचित सांगितलं असावं. तर त्याचं स्पेसिफिकेशन सर काय आहे टाइम मॅनेजमेंट? जेव्हा आपण हे 2 शब्द वापरतो, टाइम मॅनेजमेंट, या 2 शब्दांच्या अवतीभोवती अनेक टूल्स फिरतात, आणि ते प्रत्येक टूल हे प्रत्येक प्रोफेशनलला, प्रत्येक स्टुडंटला, प्रत्येक फॅमिली पर्सनला आणि प्रत्येक सर्व्हिसमॅनला हे लागू होतं. तर आपण त्यात टूल घेतलो 168 आवर चेकलिस्ट, की आपण आपल्या 168 तासांना कसा मॅनेज करतो. आता आपण म्हणतो की 24/7 ही गोष्ट व्हायला पाहिजे, आपले 24 तास कंट्रोलमध्ये पाहिजेत, पण ह्या सगळ्या गोष्टी 24 तासात होऊ शकत नाहीत. त्यावेळी आपण एक स्टेप पुढे जातो अँड वी गो फॉर 168 आवर चेकलिस्ट.
काही काही गोष्टी ह्या आठवड्यातनं एकदा करायच्या आहेत, त्यांना आपण कुठं प्लॅन करायचा आहे. आता प्रत्येक इंडस्ट्री घ्या, कुठलाही बिझनेस घ्या, प्रत्येक याच्यामध्ये 3 पार्ट असतात. बिझनेस घेतलो आपण तर एक असते इनपुट, तर काही ना काही तर रॉ मटेरियल आत येते, त्यावर प्रोसेसिंग होते, आणि तिसरा असतो आउटपुट. ह्या तिन्ही गोष्टीसारख्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक एलिमेंट हा इन्क्लूड होतो. फॉर एक्झाम्पल नॉलेज घेणे, नॉलेजचा वापर करणे, आणि वापर झाला नॉलेज हा अनलर्न करून रिलर्न करणे, हा एक पार्ट झाला. वी कांट से की 24 तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकानं जर डिफाईन केला की मला कुठल्या ह्याच्यामध्ये किती वेळ द्यायचा आहे, लर्निंगमध्ये किती वेळ द्यायचा आहे, माझा फॅमिली टाईम किती असायला पाहिजे, मला काही जे नवीन रिस्क घ्यायचे आहेत ते मी आठवड्यात 2 तास असं काहीतरी मी करणार, जिथं मी रिस्क घेणार, 2 hours इन अ वीक रिस्क टाईम. अशा प्रकारचे जर टायमिंग हे शेड्यूल करता आले तर प्रत्येकाला आपल्या वेळेचं व्यवस्थापन करून त्यातनं जे आउटपुट पाहिजे ते आउटपुट घेता येतं. महत्त्वाचं हे आहे की आधी डिफाईन करणं गरजेचं आहे की मला कुठल्या क्षेत्रात किती वेळ द्यायचा आहे, आणि ते डिफाईन झालं, त्याला 168 तासामध्ये बसवलं की द वीक इज इन अवर कंट्रोल, अँड वन्स वीक इज इन कंट्रोल, आय थिंक अवर लाईफ अँड अवर टाईम बोथ आर इन अवर कंट्रोल. तर वेळेला आपल्या कंट्रोलमध्ये घेऊन आपल्या जीवनाला आपल्या कंट्रोलमध्ये घेण्यासाठी टाइम मॅनेजमेंट आणि त्याचे टूल्स हे वापरणं गरजेचे आहे. अगदी बरोबर. पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. वेळेचं व्यवस्थापन करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये वेळ जी आहे ती तुम्ही मगाशी उल्लेख केला की प्रत्येकाची वेळ जी आहे ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असू शकते. म्हणजे जर आपण विचार केला तर हॉस्पिटलमध्ये 24/7 जे ICU मध्ये काम करतात त्यांची वेळ वेगळी असेल, तिथंही सेकंदाचं महत्व आहे. अगदी आपत्कालीन कक्ष आहेत त्या ठिकाणी सुद्धा वेळेचं महत्व आहे. परंतु डे टू डे लाईफमध्ये वेळेचं महत्व जे आहे त्याचं तुमची जी काही दिनचर्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेळ जी आहे ती महत्वाची आहे आणि ती पाहिली गेली पाहिजे, आणि ती कशा प्रकारे पाहिली गेली पाहिजे. ओके, खूपच चांगला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना मला हे जाणवतंय की प्रत्येकाच्या जीवनामध्ये टाइम हा कसा मॅनेज व्हावा याच्यासोबत हे बघणं गरजेचं आहे की प्रत्येकाच्या जीवनाची एनर्जी सायकल काय असते. आपण बघितलं असणार काही काही मुलं हे सकाळी लवकर उठून अभ्यास करतात आणि चांगले मार्क पटकवतात, पण काही मुलं हे रात्री उशिरा जागून अभ्यास करतात आणि चांगले मार्क्स घेतात. तर या दोन्हीमध्ये काही ना काही तर फरक आहे. तो फरक आहे तो एनर्जी सायकलचा. प्रत्येकाची बॉडी एनर्जी ही वेगवेगळ्या लेवलमध्ये वर खाली होत राहते. जे मुलं सकाळी लवकर उठून काम करतात त्यांची एनर्जी सायकल ही सकाळी लवकर चालू होते, आणि जे रात्री जागून अभ्यास करून चांगले मार्क घेतात त्यांची एनर्जी सायकल रात्री चांगली होते. तर ह्याच्यामध्ये कुठलाही एक सेट रूल न देता मला हे सांगता येईल की आपल्या बॉडीची एनर्जी आपल्या कंट्रोलमध्ये जर आणली तर आपली दिनचर्या आपल्या कंट्रोलमध्ये येते. फॉर एक्झाम्पल, आता आपण एक्झाम्पल घेतो आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांचा. ते सकाळी 4:30ला उठतात आणि रात्री झोपताना 11:30-12ला झोपतात. मग 4.5 तास ही झोप पुरेशी आहे का, याचं उत्तर काय आहे? कोणी म्हणणार नाही, चुकीचं आहे, 8 तास कमीत कमी झोप पाहिजे. पण त्यांनी आपल्या एनर्जी लेवलला आपल्या कंट्रोलमध्ये आणलेलं आहे, आणि त्यानुसार व्हॉट इज स्लीप टाईम, झोपेचा वेळ कुठला आहे? झोपेचा वेळ तोच आहे जी आपल्या बॉडी रिपेअरिंगसाठी महत्वाची आहे. जर कोणाची बॉडी ही 4.5 तासमध्ये रिपेअरिंग होत असेल आणि उरलेले 19.5 तास त्यांना कामासाठी देत असेल तर त्यांनी वापरावेत. का नाही वापरावेत? कुठलाही सेट रूल इथं नाही आहे. तर सकाळी 4:30ला जागणारे पण लोक आहेत आणि रात्री 3 पर्यंत काम करून आपलं नाव चांगलं करणारे पण लोक आहेत. महत्वाचं हे आहे की प्रत्येक एलिमेंटला आपला योग्य वेळ मिळणं गरजेचं आहे. आता मी एक एक्झाम्पल ॲड करतो. मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो की सिंह हा दिवसात किती वेळा जेवत असेल? 1 वेळा, 2 वेळा? याचं उत्तर आहे की सिंह हा 8 दिवसामध्ये 1 वेळा जेवतो. तो एकदाच शिकार करतो आणि 8 दिवस पुरवतो. कारण काय? त्याला भूक लागत नाही का? तर त्याची जी एनर्जी आहे, बॉडीची एनर्जी आहे, ती 8 दिवस ते खाल्लेलं अन्न पुरवते. आणि आपल्या ह्याच्यात 1 वाजले, चला जेवायला जाऊया, चला चांगला वाय लागलेला आहे, चला जरा खाऊन जाऊया. या सगळ्या गोष्टीमुळे आपण आपली एनर्जी ही खालवतोय, आणि त्याच्यामुळं आपल्या बॉडीला रेस्ट टाइम जास्त लागतोय. बरोबर. पॅकेज फूड धरा, हे जे नवीन काळाचे जे नवीन गोष्टी आलेले आहेत हे आपल्याच बॉडीचे एनर्जी लेवल कमी करत चाललेत. मला हे सांगताना आश्चर्य वाटत नाही की मी स्वतः रात्री 11 वाजता झोपतोय आणि सकाळी 4:30ला उठून मी कामाला लागतोय. ते शक्य आहे, आणि त्याच्यामुळेच दिवसभरात केलेली सगळी कामे हे आपली पूर्ण होतात.
फक्त भान हा ठेवायचा आहे की आपली एनर्जी लेवल, आपली एनर्जी सायकल ही आपल्याला समजून घ्यायची आहे आणि त्या हिशोबानं आपल्या शेड्यूलला सुरू करायचं आहे. आपला प्रश्न खूप महत्त्वाचा होता की ICU मध्ये जसं एक एक सेकंदाचा वेळ महत्त्वाचा आहे, अशाच प्रकारे आपण आपले सेकंड कुठं कुठं घालवतोय, मग ते रात्री झोपण्यामध्ये घालवतोय का एंटरटेनमेंट जास्त घालवतोय, हे आपल्याला बघायचं आहे आणि आपली कामं कशी पूर्ण होतील तसा शेड्यूल डेव्हलप करायचा आहे. नो सेट रूल्स, अवर ओन रूल्स टू मॅनेज अवर शेड्यूल अँड एम्पॉवर अवर शेड्यूल. बरोबर. कदाचित आपले एन्शंट रूट्स सुद्धा आहेत. आयुर्वेद सुद्धा सांगतं की तुमची खाण्याची वेळ कधीची आहे, तुमची झोपण्याची वेळ कधीची आहे. त्यामुळे आपल्या पारंपरिक जे काय आयुर्वेदानं सांगितलेल्या गोष्टी आहेत तिथं सुद्धा वेळेचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित झालेलं आपल्याला दिसतं. कॉर्पोरेट्समध्ये सर आपण काम करताय, सातत्यानं वेगवेगळ्या तुम्ही संस्थांमधला भेटी देताय, त्या ठिकाणचं वर्क लाईफ बॅलन्स करायचा प्रयत्न करताय. त्यानंतर तिथं तुम्ही टॉप मॅनेजमेंटपासून मिडल मॅनेजमेंट, लोअर मॅनेजमेंट असेल या सगळ्यांशी बोलून त्यांची वर्क लाईफ बॅलन्समध्ये तिथं टाइम सेव्हिंग आणि टाइम प्लॅनिंग हे दोन्ही तुम्ही करून द्यायचा प्रयत्न करताय. ते अनुभव सर कसे आहेत? अनुभव खूप चांगले आहेत. कारण जेव्हा आपण कुठलंही काम करत असतो ते काम करताना जर आपल्या अवतीभोवती आपले विचार जर आपले घरचे चालू आहेत, तिथं आज काय झालं असणार आहे, मी घरी येताना आज हे बोलून आलोय, मी हे शक्य होईल का नाही होईल, जर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्या कामात गुंतवलो असेल तर आपली जी वर्क क्वालिटी आहे ती खालावते आणि आपल्याला जर आपलं काम परत दोनदा रिपीट करायला लागलं हो, तर ही आपली इफिशियन्सी आपण डाऊन करून घेतोय. मिस्टेक कॅन नॉट बी रिपीटेड असं म्हणतात. Yes. एकच चूक पुन्हा पुन्हा करू नये. करू नये, डेफिनेटली करू नये. पण एकदा झालेली चूक तिथनं आपण जर लर्निंग नाही घेतली तर आपण काय करणार, आपण ते परत रिपीट करणार. तर वर्क लाईफ बॅलन्समध्ये माझं गणित खूपच सिम्पल आहे आणि लॉजिकल आहे की जसं मी सुरुवातीला म्हटलो की आपल्याला डिफाईन करायचं आहे मला पूर्ण आठवड्याभरात एवढे तास माझ्या फॅमिलीला द्यायचे आहेत. वारंवार मला जेव्हा प्रोफेशनल भेटतात ते एकच कंप्लेंट करतात, सर कितीही वेळ द्या, माझी फॅमिली हीच म्हणते की आपके पास टाइम ही नाही, तुम्ही मला वेळच देत नाही आहे. मग त्यांना एक प्रश्न विचारलो की तुम्ही ॲक्च्युली एकदा लिहून काढला का की तुम्ही किती वेळ देताय, की सर कितीही वेळ द्या ते कमीच पडते, पण एकदा मला सांगा तरी किती वेळ तुम्ही देताय आणि क्वालिटी टाइम. इट्स नॉट लाईक की मी घरी बसलोय, मी माझ्या मोबाईलमध्ये नेटफ्लिक्स किंवा मी प्राईम व्हिडिओ बघत आहे आणि त्यावेळी मी माझा फॅमिली टाइम देत आहे. इट इज नॉट फॅमिली टाइम. तुमचा फॅमिली टाइम म्हणजे तुम्ही त्या फॅमिलीमध्ये जे घडत आहे त्यामध्ये 100% तुम्ही इन्व्हॉल्व आहात. दॅट टाइम इज युअर फॅमिली टाइम. तर जो तुम्ही क्वालिटी फॅमिली टाइम द्यायला सुरू केला तर कुठलीही परिस्थिती अशी येणार नाही जेव्हा फॅमिली सांगणार की तुम्ही आम्हाला वेळ देत नाही. तर त्यांना एक सिम्पलचा सजेशन दिला की ह्याच्या पुढं तुम्ही समोरून विचारायचं की तुम्हाला किती वेळ पाहिजे सांगा. ते सांगतील आम्हाला 4 तास पाहिजे, 6 तास पाहिजे, 8 तास पाहिजे. डन, देतो. केव्हा पाहिजे सांगा. अँड व्हेन वी डिफाईन सच काइंड ऑफ टाइम, असा डिफिनेशन केल्यानंतर तो टाइम एकदा सेट झाला तर त्यांना कुठेही वाव मिळत नाही सांगायचं की तुम्ही आम्हाला वेळ देत नाही. म्हणजे थोडक्यात आठवड्यातून वेळ राखीव करून ठेवला पाहिजे आणि तो स्पेसिफिक टाइम पिरियड दिला पाहिजे. डेफिनेटली. तो जर त्यांना समजला की हा टाइम पिरियड आमचा आहे, एक्झाम्पलसाठी आता आमचा रविवारचा वेळ हा फॅमिलीचा हो. वेळ आहे. जेव्हा कुठलेही क्लायंट आम्हाला विचारतात की तुम्ही रविवारी येऊन आम्हाला हे ट्रेनिंग देऊ शकता का, आम्ही जेव्हा सांगतो की सॉरी सर, दिस संडे इज माय फॅमिली टाइम, ते त्यांना समजते, कळतंय आणि त्यांना ते ॲक्सेप्ट करतात. वी हॅव टू ॲक्सेप्ट इट अँड वी हॅव टू कम्युनिकेट इट. तुम्ही जेव्हा म्हटला वर्क एफिशियन्सी, वर्क लाईफ बॅलन्स, स्टाफ एफिशियन्सी, इट ऑल डिपेंड्स ऑन अवर थॉट्स. बरोबर. आपण कशा प्रकारचे थॉट्स घेऊन आपल्या वर्क लाईफमध्ये एंटर होतोय आणि कशा प्रकारचे थॉट्स घेऊन आपल्या फॅमिली लाईफमध्ये एंटर होतोय, ह्या दोन्हींना जर आपण आपल्या कंट्रोलमध्ये आणले, जेव्हा आपण ऑफिसच्या दाराच्या बाहेर पाय ठेवला ऑफिसच्या तिथंच गोष्टी विसरल्या पाहिजेत. शून्य झाला पाहिजे. आणि जेव्हा फॅमिलीमधून बाहेर आलो तर आपलं फोकस, आपली इफिशियन्सी आणि आपली वर्क क्वालिटी ही आपल्या हातात घेतली तर मला नाही वाटत की कुठलेही काम रिपीट करावे लागतील आणि कुठलेही कंप्लेन ऐकावे लागतील. ती लाईफ विल बी दी बेस्ट लाईफ व्हॉट आय सजेस्ट. अगदी बरोबर. वेगळं क्षेत्र म्हणजे पॉलिटिकल क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र. तिथं सुद्धा स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग आहे, तिथं सुद्धा वेळेला महत्व आहे. तर एखादं सर असं कुठलं उदाहरण आहे का डोळ्यासमोर की पॉलिटिकल प्लॅनिंगमध्ये वेळेत डिसिजन मेकिंग जे आहे ते होणं गरजेचं असतं? म्हणजे मुळात वेळ आणि त्याचबरोबर निर्णय क्षमता या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या समसमान आहेत. तुम्ही जर वेळेचं महत्व तुम्हाला कळालं तर वेळेत तुम्ही डिसिजन घेऊ शकाल आणि वेळेत डिसिजन झाले तर स्ट्रॅटेजी तुम्ही जी काही डेव्हलप करणार आहात ती अगदी तुम्हाला ॲप्रोप्रिएट तुमच्या प्लॅनिंगनुसार ती पुढे जाईल. तर तिथं सुद्धा वेळेचं महत्व जे आहे पॉलिटिकल लाईफमध्ये ते कसं सांगाल?
सी आता पॉलिटिकल लाईफ म्हटलो आपण, राजकारणी लाईफ म्हटलो, तिथं आपली क्षमता, आपले थॉट प्रोसेस, आपले डिसिजन आणि आपलं नॉलेज हे सगळं एकत्र आणून योग्य वेळेत वापर केला तर त्याचा आउटपुट आहे, अदरवाईज इट्स झिरो. तर इथे एक्झाम्पल येतो मला आपले दादा अजित पवार यांचा. त्यांची कार्यप्रणाली सुरू होते सकाळी 4:30-5 वाजता. मला माहिती आहे, माझ्या एका मित्राला त्यांना भेटून काहीतरी एक सँक्शन घ्यायचं होतं बर. आणि तो पुणेमध्ये होता. त्यांनी सहज शेअर करताना सांगितले की मला अपॉइंटमेंट मिळाला सकाळी 4:45 वाजताचा अजितदादा पवार यांचा. म्हटलं सकाळी 4:45चा अपॉइंटमेंट? हो, ते सकाळी 4:30 वाजता ते ऑफिसला येतात आणि तिथून त्यांची वर्किंग आवर्स सुरू होते. तर अशा प्रकारे जर आपण आपले डिसिजन मेकिंग टाइम आता इमॅजिन करून बघा, तो 4:45 ते 7-8 जेव्हा दुसरे कोणाचाही फोन येत नाही आहे, दुसरे कुठलेही म्हणजे डिसिजन घ्यायचे नाही आहेत आणि त्यावेळी तुम्ही शांत मनाने कुठल्या एका गोष्टीवर ऐकत आहात, विचार करत आहात आणि त्यावेळी तुमचा सगळा नॉलेज वापरात येत आहे, तर ते वापरात डेफिनेटली येणार आणि त्याचा आउटकम त्यांना त्यांच्या पॉलिटिकल लाईफमध्ये नक्कीच मिळणार आहे. आणि राहिला विषय स्ट्रॅटेजीचा, तर आपले जे मागील 10 वर्ष आपण बघितलो आपले भारतीय राजकारणाचे, त्यामध्ये तो आपला सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा आपली नोटबंदी असेल, या सगळ्या गोष्टींना जर व्यवस्थित स्टडी केला तर त्याच्या मागच्या स्ट्रॅटेजी, हे नेशन प्लॅनिंग बिल्डिंग प्लॅनिंग आहेत. आणि एक्झिक्युशन, बरोबर. ऑल द पार्ट ऑफ टाइम मॅनेजमेंट अँड दॅट इज हाऊ War strategy. डिलिव्हर्ड. अगदी बरोबर. मल्टीटास्किंगचा युग आहे सध्या, कारण की एका वेळेला तुम्हाला 3-4 आघाड्यांवरती लढावं लागतं. पॉलिटिकल आघाड्या वेगळ्या असतातच, परंतु पर्सनल लाईफमध्ये सुद्धा मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तुमची फॅमिली असेल, तुमची प्रोफेशनल लाईफ असेल, या सगळ्या आघाड्यांवरती एका व्यक्तीला लढत राहावं लागतं. त्यामुळे इथं प्रायोरिटी ज्या आहेत त्या सेट कराव्या लागतात, ज्या मगाशी आपण बोललेलेच आहेत. परंतु एका ऑर्गनायझेशनमध्ये दिवसभरामध्ये काम करत असताना 8 तास जे असतील तुमचे 10 तास असतील, तर त्याच्यामधले वर्क प्रायोरिटीजमध्ये टाइम प्लॅनिंग कशा पद्धतीचं असलं पाहिजे? प्रायोरिटी सेट करताना सगळ्यात महत्त्वाची जी मिस्टेक आपण करतो ती आहे वर्ड सी, कमिटमेंट. असं म्हटलं जाते की बी इज फॉर बर्थ अँड डी इज फॉर डेथ, आणि याच्यामधली जी रेष आहे बी आणि डी, त्यामध्ये फक्त एक राहतो सी, आणि तो सी म्हणजे आपला कमिटमेंट, आपले चॉईसेस आणि आपली क्लॅरिटी. आपण ओव्हर कमिट करतो काही काही गोष्टींना, त्यामुळं आपल्याकडे चॉईसेस कमी येतात आणि जेव्हा त्या चॉईसेस कमी होतात आपल्या जीवनाच्या क्लॅरिटी कमी होतात आणि जी ग्रोथ आपल्याला मिळायला पाहिजे होती ती थांबते. एक सिंपल उदाहरण मी प्रत्येकाला इथे विचारू इच्छितो की कित्येक वेळा तुम्ही ट्रॅव्हल करताना बाईकवर किंवा ॲक्टिवा घेऊन, स्कूटर घेऊन ट्रॅव्हल करताना फोनवर बोलण्याचा प्रयत्न करता. मला एक गोष्ट सांगा, जास्त महत्त्वाचं काय आहे, तो फोन का जिथं तुम्ही ट्रॅव्हल करून पोहोचणार आहे ती जागा? तुम्ही म्हणणार दोन्ही जास्त महत्त्वाचे आहेत. एकदा व्यवस्थित विचार करून सांगा, कधीही दोन्ही जास्त महत्त्वाचे असणार नाहीत. तिथं तुम्हाला डिसिजन घ्यावाच लागणार आहे. जर तो फोन येत आहे, तुम्हाला बघायचं आहे की हा फोन जास्त महत्त्वाचा आहे की ज्यानं मी कमिट केलोय की मी इथं या वेळात पोचतोय, ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटलं फोन जास्त महत्त्वाचा आहे, थांबा, 1 मिनिट घ्या आणि त्यांना सांगा की काय अर्जंट आहे सांगा, मी जर पोचून परत फोन करतो. हे शक्य आहे, पण आपण काय करतोय, आपण ह्या भानगडीत उलझनला काय म्हणतात, आपण त्या गोष्टीच्या घाई गडबडीमध्ये आपण दोन्हीपैकी एक डिसिजन करत असताना दोन्ही गोष्टी एकत्रच करत असतो आणि आपल्याला असं वाटतं की दोन्ही महत्त्वाचे आहेत, पण कधीही दोन्ही महत्त्वाचे नसतात. दोन्हीपैकी एक प्रायोरिटी दिलीच पाहिजे. आपल्याला दिलीच पाहिजे, आपल्याला ते डिसिजन घ्यायलाच पाहिजे. आणि कमिटमेंट इज टू बी गिव्हन विथ परफेक्ट चॉईसेस. आपले कमिटमेंट जास्त देऊन आपल्या शेड्यूलला आपल्या कंट्रोलच्या बाहेर पडायचं नाही आहे. तर प्रायोरिटी सेट करताना जसं मी हे 1-2 एक्झाम्पल घेतो, मी आपल्याला एक 4 सिच्युएशन देतो. आपण मला सांगा की त्या 4 सिच्युएशनमध्ये आपण कशा प्रकारे प्रायोरिटी सेट करणार. फॉर एक्झाम्पल, आपण एक इम्पॉर्टंट कॉर्पोरेट मीटिंग जी आहे आपण आपली करून बाहेर आलेला आहात. आपण एक बिझनेस ओनर आहात आणि ती मीटिंग आपण आवरून बाहेर आलात आणि आता आपल्यासमोर 4 सिच्युएशन आहेत. पहिला सिच्युएशन आहे की आपल्याला सेट खास बेस्ट जिवलग मित्राची बर्थडे पार्टी आपली अरेंज होती. इट वॉज शेड्यूल्ड की ती मीटिंग आवरून मला त्या बर्थडे पार्टीमध्ये जायचं आहे. पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन, आपल्या मोबाईलमध्ये एक टेक्स्ट मेसेज आहे, त्यात लिहिलेलं आहे की आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. तिसरा, आपल्या ऑफिसमधून आपल्या स्टाफचे 2 मिस कॉल आहेत. आणि चौथा, तिथून बाहेर निघाल्या तुमच्या एका मनात विचार आला की जगामध्ये काय घडलं मागच्या 1.5-2 तासामध्ये, मला ते ऐकायचंय, वाचायचंय, मला न्यूज बघायची आहे.
हे 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. आपण मला सांगा की आपण ती प्रायोरिटी कशी सेट कराल, पहिलं काम आपण कुठलं करणार? खरं तर प्रत्येकाचे ओपिनियन वेगळे वेगळे असतील, परंतु मी ज्या ठिकाणी आहे तो ऑफिसचा प्रिमायसिस आहे. त्यामुळं ऑफिसचे जर मिस कॉल असतील तर पहिल्यांदा मी ऑफिसचं काम आहे त्याला प्रायोरिटी देईन. त्यानंतर घरी मेडिकल इमर्जन्सी असेल तर मी त्याला प्रायोरिटी देईन. त्यानंतरचा पुढचा टप्पा जी याची राहिलेली 2 कामं जी आहेत त्याच्यामध्ये मग शेड्यूल बर्थडे पार्टी आहे ती ऑफिस आवर्स नंतर करेन. आणि मग चौथा प्रश्न जो आहे तो मीन वाईल मी ट्रॅव्हल करत असताना बॅकग्राऊंडला कुठंतरी ती न्यूज चालू राहील जी मला अपडेट करत राहील की जगामध्ये काय सुरू आहे. डेफिनेटली. आता हे आपण जे उत्तर दिला त्यामध्ये इमोशनली आपण एका ठिकाणी कनेक्ट झालो आणि ते कनेक्शन आहे मेडिकल अर्जन्सीला. हो. इथं माझा प्रश्न खूप सोपा आहे. जर ती अर्जन्सी असती तर फक्त एक मेसेज असता का की आईला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे? बरोबर. तिथे फक्त एक मेसेज नसता, कमीत कमी 5-10 कॉल आले असते किंवा होय. त्या क्लायंटला कॉल असता की यांना तिथून पाठवा, ते फोन उचलत नाही आहेत. आपण इमोशनली अनेकदा कनेक्ट होतो टास्कच्या सोबत, आपल्या कामासोबत, आणि ते इमोशनल कनेक्शन आपल्याला आपली प्रायोरिटी चेंज करायला भाग पाडते. अगदी बरोबर. मला हे म्हणायचं आहे. मी हे नाही म्हणत की मेडिकल आईला घेऊन जायचं नाही आहे. मला हे वाटतंय की त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये जर फक्त एक टेक्स्ट मेसेज असेल, याचा अर्थ आहे की इट इज अ प्री शेड्युल्ड अपॉइंटमेंट आणि त्या मीटिंगमध्ये बसण्याआधी आपल्याला ती आईची जी मेडिकलची रिक्वायरमेंट आहे ती आयदर डेलिगेट करून किंवा पूर्ण करून त्या मीटिंगमध्ये आपल्याला जायला पाहिजे होतं. म्हणजे शेड्युलिंगचा जो पार्ट आहे तो पुन्हा आला की एका मीटिंगमध्ये बसण्याच्या आधी पुढचं शेड्यूल जे आहे म्हणजे आईचं कधी मेडिकल त्यांना घेऊन जायचं आहे हॉस्पिटलायझेशनसाठी तो एक आहे पार्ट. नंतर आपलं पर्सनल लाईफ आहे तिथे मित्राला भेटायचं तेही शेड्यूल आहे. म्हणजे पुन्हा एकदा शेड्यूल हा जो काय भाग आहे तो पुन्हा एकदा टाइम मॅनेजमेंटशी निगडीत आहे. डेफिनेटली. आता मी जर इथं असतो, मी काय केलो असतो, त्या पर्टिक्युलर मोमेंटमध्ये मी बघितला असता मेसेज आणि मला समजलं आहे की हा मी डेलिगेट करायला चुकलेलो आहे, म्हणजे तो मला कोणाला तर देऊन यायला पाहिजे होतं मीटिंगमध्ये बसण्याआधी. तर मी लगेच फॅमिली मेंबर्स आहेत, स्टाफ आहेत, मित्र आहेत, कोणाला तरी त्याला अटॅच करणार की हे काम तुम्हाला जाऊन करायचं आहे. आणि माझा जो शेड्यूल आहे तो आधी फिक्स होता की मला माझ्या बेस्ट फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला जायचं आहे. मी त्या भागाला पुढे जाणार आणि जाताना मी ऑफिसचे कॉल करणार. कारण काय? कारण ऑफिसच्या पर्सनला जर माहिती आहे की मी या मीटिंगमध्ये आहे, दे शुड हॅव, जी काही सिच्युएशन असेल ही त्यांनी स्वतःहून त्याला सामोरे जाऊन पूर्ण करायला लागणार आहे. त्यांनी माझ्यावर डिपेंड राहता कामा नये, तरच ते त्या पोझिशनच्या लायकीचे आहेत. जे सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन ही जी कन्सेप्ट आहे मॅनेजमेंटमध्ये ती सुद्धा होणं गरजेचं आहे, तरच टाइम मॅनेजमेंट परफेक्ट होईल. सगळीच कामं स्वतः करतो म्हटलं तर ती शक्य नाही आहे, त्यालाही वेळेचं बंधन आहे. म्हणूनच मॅनेजमेंटमध्ये जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये गोष्ट घातलेली आहे की डेलिगेशन ऑफ अथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, त्या कदाचित वेळेचं बंधन असावं म्हणूनच ह्या ज्या डेलिगेशन्स आहेत त्या अथॉरिटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीच्या त्या डेलिगेट केल्या असतील वेगळ्या वेगळ्या व्यक्तींकडे. डेफिनेटली. त्याच्यासोबत मी एक वर्ड ॲड करतो, ट्रस्ट युअर टाईम, ट्रस्ट युअर डेलिगेशन, ट्रस्ट युअर अथॉरिटी. एकदा आपण दिलेली आहात तर त्याच्यावर ट्रस्ट हे वापरायला पाहिजे. एक स्टोरी तर ॲड करतो जिथं आपल्याला समजेल की टाईमला ट्रस्ट का करावा. तर होतं असं की एकदा एक माणूस आपला ऑफिस आवरून चालला असतो घरी आणि त्याला रस्त्यामधनं फ्रूट्स घ्यायचे असतात. तो फ्रूट घेण्यासाठी एका फ्रूट स्टॉलजवळ येतो आणि त्या स्टॉलजवळ येऊन थांबतो आणि बघतो तर तिथं कुठलाही माणूस नाही आहे आणि तिथं ते एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्या प्लेटवर लिहिलेलं आहे की माझी आईची तब्येत खराब असल्यामुळं मी वारंवार घरी ये जा करतो. जर मी इथं नाही आहे तर प्रत्येक फ्रूटचे रेट लिहिलेले आहेत, तराजू ठेवलेला आहे, तुम्ही स्वतः घ्या, स्वतः वजन करा आणि त्या हिशोबाने तुम्ही रुपये गल्ल्यामध्ये ठेवून जावा. तो इकडे तिकडे बघितला, कोणी पण नव्हता. त्याला आता ॲपल घ्यायचे होते. त्यांनी ॲपल छाटले, वजन केले, जे रेट लिहिली होती तेवढे रुपये ठेवण्यासाठी त्यानं गल्ला उचलला. तर बघितलं तर आधी काही पैसे ठेवलेले होते, त्यांनी आपले पैसे ठेवले आणि ते निघून गेले. तोच माणूस आपल्या वाईफसोबत फिरता फिरता त्याच रस्त्यानं रात्री निघत होता आणि एक 45-50 वयाचा माणूस तो गाडा घेऊन आपल्या घरी जात होता. तो माणूस गेला तिथं परत उत्सुकतेनं आणि जाऊन थांबला. तो माणूस म्हटला की साहेब आजचे ऑलमोस्ट सगळे फ्रूट सापलेले आहेत, म्हणजे सकाळी नवीन फ्रूट भरतो तुम्हाला सकाळी देतो, आता तुम्हाला काही मी देऊ शकणार नाही. तर त्याने सहज त्या पाठीकडे बघितलं आणि विचारलं की हे तुम्ही काय लिहिलेलं आहात. तो माणूस जरा शांत झाला, एक 30-45 सेकंड थांबला आणि म्हटला की साहेब माझ्या आईची जी तब्येत आहे ती जरा डाऊन असते, 5 वर्षांनी त्याला लकवा झाला आणि त्यानंतर मला त्याच्या सेवेसाठी घरी थांबायला लागलं. माझे
मुलं बाळ किंवा माझी वाईफ कोणी नाही आहे, मलाच तिथं सेवा करावी लागते. आणि 1 वर्ष पूर्ण झाला सेवा करत करत मी आईला विचारलं, आई तुझी सेवा तर मला करायला आवडते, पण मी हे पैसे कुठनं आणू, मी कसं कमवू? तर आईनं 1-2 मिनिटं डोळे बंद केले आणि डोळे बंद करून आई म्हटली, डोळे उघडून आई म्हटली की एक काम कर, उद्यापासून सकाळी तू आपला गाडा फ्रूटचा जाऊन लावत जा आणि जे काय आहे तू संध्याकाळी परत तो गाडा घेऊन येत जा, तुला काय आहे ते पैसे मिळत जातील. तो मुलगा म्हटला आईला की आई हे शक्य नाही आहे, आता जो जग आहे ते बदललेलं आहे, असं कोणी एवढं प्रामाणिक नाही आहे की तुम्ही सांगितलं म्हणून ते पैसे ठेवून जाईल. ती आई म्हटली, बाळा तुझ्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते तुलाच मिळणार आहे, ते कोणालाही जाणार नाही आहे. परंतु विश्वास त्यासाठी ठेव. कष्ट करण्याची तयारी सुद्धा असली पाहिजे. कष्ट कर पण विश्वास कर, बरोबर. ट्रस्ट ठेव, तू विश्वास कर. आणि मग तू म्हटला त्या प्रोफेशनलला की तेव्हापासून आज 4 वर्ष पूर्ण झाले, मी रोज जाताना इथून पैसे घेऊन जातोय. कधी कधी इथं फुलं असतात की आईसाठी फुलं आहेत, कधी कोणी डबा ठेवून जातो बरं. की आईसाठी आम्ही हे तयार केलोय. एकावर एक डॉक्टर नंबर ठेवून गेलता की कधी काही इमर्जन्सी लागली तर मला फोन करा, मी येतो. तो म्हटला की साहेब मी जसा जग मी बघतोय, मला माहित नाही आणि कोण बघतोय का नाही, पण मी विश्वास ठेवलाय, हा विश्वास कामी येतो. अगदी बरोबर. तर मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा आपण कुठलं काम डेलिगेट करतो, आपल्या मनात एक अविश्वास निर्माण होतो की हा मला सोडून जाईल का, हा माझं काम पूर्ण करेल का, नाही करेल का. या सगळ्या गोष्टींना साईडला ठेवून फक्त एक विश्वास ठेवून करा. होतील अशा भानगडी होतील की ते सोडून जातील, पण तो अविश्वास ठेवून सोडून जाणे आणि विश्वास ठेवल्यानंतर ते त्या भानगडी 20%च येतील, 80% कमी होतील, असा माझा विश्वास आहे. तर सगळ्यांनी ट्रस्ट हा फॅक्टर आपल्या प्रोफेशनल, फॅमिली, बिझनेस, पर्सनल या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये ट्रस्ट आणणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. टाइम मॅनेजमेंटवरती आपण बोलतोय आणि मला जाता जाता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे टाइम मॅनेजमेंटचं ट्रेनिंग बऱ्याच ठिकाणी देत आहे, तर एखादी सक्सेस स्टोरी तुमच्याकडे असेल की ह्या गोष्टी एखाद्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये बदल केल्या, वेळेला महत्त्व द्यायला चालू केलं आणि त्याला लाईफमध्ये हे फायदे झालेले आहेत. अगदी हेल्थ त्याची चांगली राहिली असेल, पैसे आले असतीलच, परंतु त्याचाही समाजामध्ये कुठेतरी त्याची उंची वाढली असेल कारण की तो वेळेला महत्त्व देतोय. तर याच्यामध्ये मी एक क्लायंटचा एक्झाम्पल देऊ इच्छितो. बदल काय घडले? बदल घडला, त्यांनी त्यांच्या ग्रोथच्या स्टेप्स अचीव्ह करायला सुरू केलेत. त्यांचा मानसिक त्रास कमी झाला आणि मानसिक त्रास कमी होता होता त्यांनी आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मित्रांना आणि सोशल लाईफना वेळ द्यायला सुरू केले. आणि एकदा आपण ज्या ठिकाणी वेळ द्यायला सुरू करतो तिथं आपली रिस्पेक्ट वाढत जाते. तर झाला असं की त्यांचा गारमेंटचा रिटेलचा व्यवसाय होता आणि त्यांची इच्छा होती की मी 1 शॉपपासून 20 शॉपपर्यंत जाऊ, हा त्यांचा गोल होता, लक्ष होता. तर इथं मी एक गोष्ट ॲड करतो की टाईम मॅनेजमेंट स्टार्ट्स विथ अवर गोल सेटिंग. आपण एकदा गोल सेट केला, तिथून आपला टाईम कसा मॅनेज करावा हे आपल्याला समजतंय. त्यांचा गोल होता मला 20 स्टोअरपर्यंत जायचं आहे आणि 3 वर्ष धडपडत होते, पण ते एका स्टोअरपासून दुसऱ्या स्टोअरपर्यंत जाऊ शकत नव्हते. आमची भेट झाली आणि तिथं काय बदल करावा जेणेकरून आम्ही आपल्या ग्रोथला अचीव्ह करू. त्यांच्या गोष्टी समजल्यावर समजलं की त्यांच्याकडे एकूण 4 स्टाफ आहेत. त्यातले 3 स्टाफ आहेत ते मेन स्टाफ आहेत जे कस्टमर्सना गारमेंट दाखवतात आणि 1 स्टाफ होता तो रिलिव्हर होता, जो प्रत्येकाला सुट्टी द्यायचा. आता ह्या 3ची स्टाफची सॅलरी होती 8,000 आणि त्या एकाची सॅलरी होती 6,000 रुपये. आणि त्यांची अडचण जी होती ती होती की वारंवार आमचा रिलिव्हर जो आहे तो काम सोडून जातो, आम्हाला रिलिव्हर भेटत नाही आहेत, म्हणून मलाच तिथं उभं राहून त्यांना सुट्टी द्यावी लागते. ह्या सगळ्या याच्यामध्ये एक सिस्टम आम्ही तयार केली. आम्ही त्यांना म्हटलं की मी सांगतोय असं पूर्ण करा, 3 महिने पूर्ण करा आणि मग आपण त्यावर परत चर्चा करू. त्यांना विचारलो की ह्या जे 3 मेन जे तुमचे सेल्स पर्सन आहेत त्यामध्ये चांगला काम कुठला करतो. तर त्यांनी सांगितलं की हा माणूस खूप चांगला सेल करतो. मी त्यांना म्हटलं की त्यांची सॅलरी तुम्हाला 10,000 रुपये करायची आहे. म्हटले साहेब कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, सॅलरी वाढवू नका. म्हटलं तुम्हाला म्हणतो एवढं तुम्हाला 3 महिने करायचं आहे, रिझल्ट तुम्ही मला सांगा. ते म्हटलं ठीक आहे काय करायचं सांगा. त्यांनी एकाची सॅलरी 10,000 केली. त्यांना म्हटलं ह्यांना तुम्हाला ब्रांच मॅनेजर करायचं आहे की ह्या पर्टिक्युलर ब्रांचचा हा मॅनेजर आहे आणि जे तुम्ही रिलिव्हर घेताय 6,000चं त्या ठिकाणी तुम्हाला 8,000 मध्येच आणि एक सेल्स पर्सन घ्यायचा आहे. तुमचे 4,000 रुपये सॅलरी मी महिन्याची वाढवतोय, पण हा जो तुमचा जास्त चांगला करणारा सेल्स पर्सन आहे त्यानं जर ह्या तिघांना शिकवायला चालू केलं की हाऊ टू डू मार्केट,
कशा प्रकारे दाखवायचं आहे. आणि त्यानं जर शिकवलं आणि ती तुमची सेलिंग वाढली, तर 4,000 रुपये कव्हर होतील का? हो होतील. आणि तुम्ही जाऊन फ्री व्हाल का? हो होणार. आणि तुम्ही फ्री झाल्यावर तुम्ही चांगले प्रोडक्ट परचेस करणार का? हो करणार. सेल वाढणार का? हो वाढणार. या सगळ्या गोष्टींचं उत्तर हो आलं फक्त एक सिस्टम चेंज केल्यामुळं. आणि त्यानंतर 1 ब्रांच मॅनेजर विल बी अपग्रेडेड टू झोन मॅनेजर. त्यांनी चांगले ब्रांच मॅनेजर घडवायचे आहेत. अँड रिजनल मॅनेजर त्यांनी चांगले झोन मॅनेजर घडवायचे आहेत. असे करत करत आपण त्यांचे 20 स्टोअर्सच्या ड्रीमला त्यांना पाठ दिली. थोडक्यात फायनान्शियल प्लॅनिंग परफेक्ट झालं आणि त्याच्यामध्ये वेळेचं बंधन जे आहे ते पाळलं गेलं आणि सक्सेस स्टोरी आपल्या समोर आलेली आहे. आणि खरं तर आपल्याला आजचा सेशन घेतोय आणि इथंही वेळेचं बंधन असतंच, ते आपल्याला पाळावंच लागतं. आज स्टुडिओमध्ये अखिल सर आले आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लाईव्ह एक्झाम्पल्स देऊन वेळेचं व्यवस्थापन जे आहे ते कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे याबाबत अगदी प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं सांगितलं. याबद्दल त्यांचं सकलमच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.